तर काल आपण पोटेन्शियल बद्दल पाहत होतो, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणा किंवा मॅग्नेटिक पोटेन्शियल असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असेल. आणि ते पाहत असताना आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं इक्वेशन काढण्याचा प्रयत्न केला होता. आता पोटेन्शियलचं इक्वेशन जर म्हणलं तर इलेक्ट्रिकचा असो किंवा मॅग्नेटिझमचा असो बोर्डाला लागत नाही, मात्र ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे मात्र बोर्डाला लागतं. म्हणून आज एक आपण नवा प्रयोग करूत. पोटेन्शियल आपण परत एकदा बघूत, परत एकदा इक्वेशन काढूत, मात्र आता ग्रॅव्हिटेशनचा वापर करून काढण्याचा प्रयत्न करू आणि मग त्याच्यावरून आपण सोल्युशन देऊत. कुठलं? इलेक्ट्रिकचं आणि मॅग्नेटिझमचं. हे तिन्हीपैकी कुठलंही एक करता आलं पाहिजे आपल्याला, त्याच्यावरून उरलेले दोन सांगता आले पाहिजेत. पोटेन्शियल म्हणजे काय किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्याख्या काय होती? द अमाउंट ऑफ वर्क डन in bringing a unit positive charge from infinity to the required point in electric field. मग magnetic potential काय असेल? The amount of work done in bringing a unit north pole strength कुठून? From infinity to the required point in a magnetic field. Similarly, gravitational potential काय असेल? The amount of work done in bringing a unit mass from infinity to required point in the gravitational field. ते त्या ठिकाणचं काय असेल? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किंवा मॅग्नेटिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल. आता इन्फिनिटीहून आणत असतानाचं वर्क डन मला काढायचं आहे. मग हे वर्क डन मला काढत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट छोट्याशा डिस्टन्सचं मला काढावं लागेल आणि मग मला त्या ठिकाणी टोटल इंटिग्रेट करावं लागेल इन्फिनिटी पासून कुठपर्यंत असेल त्या ठिकाणापर्यंत. सपोज माझ्याकडे एक यम मास आहे आणि यम मास मुळे त्याच्या भोवती काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. तर यम मासच्या या सेंटर पासून आर अंतरावर हा पी पॉइंट आहे आणि या पी पॉइंटला मला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय करायचं आहे? काढायचं आहे. मी एक काम करतो, या ठिकाणी एक पॉइंट मी या ठिकाणी क्यू घेतो आणि तो क्यू पॉइंट तुमच्या यम मास पासून एक्स अंतरावर आहे असं मी त्या ठिकाणी समजतो. आणि या क्यू पॉइंटला मी त्या ठिकाणी युनिट मास त्या ठिकाणी ठेवतो, विच इज अ व्हॉट? m0. ठीक आहे. नियम काय? एव्हरी मास अट्रॅक्ट्स अनदर मास. पोटेन्शियल काढायचं म्हणजेच वर्क डन काढायचं, वर्क काढायचं म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काढायची. दुसरं काय करणार? मग हे यम मास या युनिट मासला काय करत असेल? अट्रॅक्ट करत असेल. आणि ही डायरेक्शन असेल कुणाची? तुमच्या फोर्सची. आणि या फोर्सची व्हॅल्यू काय असेल तर F इज इक्वल टू, नियम काय? कॉन्स्टंट. पहिलं मास इंटू दुसरं मास डिवायडेड बाय अंतराचा वर्ग, दॅट इज x². पण m0 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. एक व्हॅल्यू असल्यामुळे तो मॅग्निट्यूडला काही इफेक्ट टाकेल का? नाही. म्हणून या ठिकाणी मी याला असंही लिहू शकतो, G इंटू कॅपिटल M डिवायडेड बाय x². असं मी त्याला लिहितो. आता लक्ष द्या, समजा जर या ठिकाणी या यम मासला मी इकडं सरकवलं, किती अंतरानं? तर त्या ठिकाणी बाय डिस्टन्स dx मी सरकवलं त्याला इकडं. म्हणजे याचा अर्थ सरकवण्याची दिशा आणि फोर्सची दिशा कशी आहे? सेम. आणि सेम असल्यामुळे त्यांच्यामधला अँगल किती असेल? 0. मग cos 0 ची किंमत किती असेल? 1. मग वर्डन किती असेल? F इंटू dx. फोर्स आहे, या ठिकाणी मी डिस्प्लेसमेंट करतोय,
म्हणून वर्क डन होणं गरजेचं आहे. वर्क डन किती असतं? वेक्टर एफ डॉट वेक्टर डीएक्स. त्या ठिकाणी सेम डायरेक्शन मध्ये असल्यामुळे थीटाची किंमत 0, कॉस 0 ची किंमत 1, म्हणून एवढ्या छोट्याशा डिस्प्लेसमेंट साठी लागणारं वर्क डन किती असेल तर इट इज नथिंग बट एफ इंटू डीएक्स. इथं साइन प्लस येईल का बर? कॉस 0 ची किंमत 1 आहे. तोच जर हा फोर्स रिपल्शनचा असतं तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट आहेत, म्हणून या ठिकाणी कॉस 180 ची किंमत काय असते? मायनस, म्हणून इथं निगेटिव्ह आलं असतं. आता एफ इंटू डीएक्स आहे म्हणजेच या ठिकाणी मला म्हणता येईल कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. लक्ष द्या, या ठिकाणी मी काय केले? इक्वेशन काढले. कुणाचं इक्वेशन काढले? तर त्या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट वर्क डनचं काढले. कशासाठी केलेलं वर्क डन आहे? एका युनिट मासला डीएक्स अंतराने हलवण्यासाठी काढलेलं वर्क डन आहे किंवा केलेलं वर्क डन आहे. मग पोटेन्शियल कुणाला म्हणतो? कुठून कुठपर्यंत आणावं लागेल? इन्फिनिटी पासून आणावं लागेल. कुठपर्यंत आणावं लागेल? पी पॉइंट पर्यंत आणावं लागेल. म्हणजे एम मास पासून किती अंतरावर लागेल? आर. मग इन्फिनिटी पासून या आर अंतरापर्यंत जर आणण्यासाठी एवढ्याशा छोट्याशा डिस्टन्सला जर एवढं वर्क डन लागत असेल तर इन्फिनिटी पासून आर पर्यंत आणण्यासाठी किती वर्क डन लागत असेल? तर टोटल वर्क डन जे काही असेल दॅट टोटल वर्क डन इज नथिंग बट व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू, विच इज नथिंग बट इंटिग्रेशन कुठून? इन्फिनिटी पासून आर पर्यंत. कुणाचं? हे जी इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. नियम काय? कॉन्स्टंट बाहेर काढा. कॅपिटल जी कॉन्स्टंट आहे, मास नॉन व्हेरिएबल असतं म्हणून तोही कॉन्स्टंट आहे. म्हणजे त्याचा अर्थ हे जी इंटू एम बाहेर आलं इंटू इंटिग्रेशन ऑफ इन्फिनिटी टू आर कोण असेल? एक्स टू दी पॉवर मायनस 2 इंटू डीएक्स. खालचा एक्स स्क्वेअर मी वर घेतला. मला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स टू दी पॉवर एन इंटू डीएक्स इज नथिंग बट एक्स टू दी पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. हा मला फॉर्म्युला माहिती आहे. इथं एन ची किंमत किती आहे माझ्याकडे? -2. म्हणून या ठिकाणी मला मिळेल द वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू बाहेरचा कॉन्स्टंट जी एम जशाला तसा इंटू ब्रॅकेट काय येईल? एक्स टू दी पॉवर -2 प्लस 1 डिवायडेड बाय -2 प्लस 1 आणि याचे लिमिट काय असतील? इन्फिनिटी पासून आर पर्यंतचे असतील. हे काय राहील? एक्स टू दी पॉवर -1 डिवायडेड बाय -1. कुठल्याही संख्येला मायनस न डिवाइड केलं तर संख्या मायनस होऊन जाते. म्हणून मला असंही लिहिता येईल हा जीएम जशाला तसा राहील आणि याला मला लिहिता येईल -1/x. कुठून कुठपर्यंत? इन्फिनिटी पासून आर पर्यंत. आता लक्ष द्या, आता मला शेवटची स्टेप करावी लागेल. कुठली करणार? तुमच्या लिमिटचं सबस्टिट्यूशन तुम्हाला घ्यावं लागेल. लिमिटचं सबस्टिट्यूशन कसं घेणार? पहिल्यांदा अप्पर लिमिट, त्याच्यानंतर मायनस लिहून लोअर लिमिट. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी येईल हे जीएम जशाला तसं कोण असेल? -1/r मायनस ऑफ मायनस प्लस 1/इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी इज 0. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आपण इक्वेशन तयार झालं कोण? -gm डिवायडेड बाय आर. हे वर्क डन ह्या ठिकाणी स्टोअर होईल त्याच्यामध्ये. कशाच्या स्वरूपामध्ये? पोटेन्शियलच्या स्वरूपामध्ये. आणि युनिट मास असल्यामुळे त्याला कुठलं पोटेन्शियल म्हणतात? इट इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. मग हे इक्वेशन आहे. कुणाचं इक्वेशन आहे? तर एखाद्या यम मास पासून आर अंतरावर असणाऱ्या पॉइंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किती आहे त्याचं इक्वेशन हे आहे. आता इथं प्लस साइन येऊ शकलं असतं का? नाही. का बर?
कारण इथं रिपल्शनचा फोर्स जर असता तर तिथं प्लस साइन आला असतं. मात्र ग्रॅव्हिटेशन मध्ये फोर्स फक्त आणि फक्त कुठला आहे? अट्रॅक्शनचा आहे. म्हणून त्या ठिकाणी नेहमी कंपल्सरी कुठला येईल? पोटेन्शियल नेहमीच कसा असेल? मायनस असेल किंवा निगेटिव्ह असेल. आता याच्यावरून मी म्हणतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणल्याबरोबर हा कॉन्स्टंटच्या ठिकाणी मी लिहिला 1/4πε. इथं यम मास आहे, तिथं कोण असेल? क्यू चार्ज असेल डिवायडेड बाय आर. इथं फक्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणून मायनस. तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲज वेल ॲज रिपल्शन आहे म्हणून इथं काय? प्लस ऑर मायनस. इथं युनिट मास आहे तर तिथं युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. युनिट पॉझिटिव्ह चार्जला पॉझिटिव्ह चार्ज काय करतो? रिपेल करतो. म्हणजे याचा अर्थ हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल कुणामुळे असेल? इट इज अ ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज. तर निगेटिव्ह पोटेन्शियल कुणामुळे असेल? इट इज अ ड्यू टू निगेटिव्ह चार्ज. हे कशाचं इक्वेशन आहे? एखाद्या क्यू चार्जमुळं त्याच्यापासून आर अंतरावर असणाऱ्या पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं हे पोटेन्शियल आयदर इट इज अ पॉझिटिव्ह ऑर इट इज अ निगेटिव्ह डिपेंडिंग अपॉन द चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड तयार करणारा चार्ज जर तुमचा क्यू चार्ज पॉझिटिव्ह असेल तर हे पोटेन्शियल पॉझिटिव्ह येईल आणि तोच जर क्यू चार्ज तुमचा निगेटिव्ह असेल तर हे पोटेन्शियल त्या ठिकाणी काय येईल? निगेटिव्ह येईल. सिमिलरली इन केस ऑफ मॅग्नेटिझम द मॅग्नेटिक पोटेन्शियल इज नथिंग बट काय असेल? इथं देखील अट्रॅक्शन ॲज वेल ॲज रिपल्शन आहे म्हणून इथं देखील मला काय लागेल? प्लस और मायनस. कोण आहे? म्यू नॉट डिवायडेड बाय 4π. कॉन्स्टंटला कॉन्स्टंट लिहून टाकला. इथं चार्ज आहे तर इथं पोल स्ट्रेंथ आहे, इथं अंतर आहे म्हणून इथंही अंतर आलं. मग मॅग्नेटिझम मधलं पोटेन्शियल पॉझिटिव्ह केव्हा असेल? ज्या ज्या वेळेस तो कोण असेल? नॉर्थ पोल असेल. आणि निगेटिव्ह पोटेन्शियल केव्हा असेल? ज्या ज्या वेळेस तो त्या ठिकाणी कोण असेल? साऊथ पोल असेल. काही अडचण? आता एक कोरं पान काढायचं जे तुमच्या कंपॅरिझनचं नसावं. कंपॅरिझनचं नसावं आणि त्या पानावर हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं इक्वेशन तुमचं तुम्ही लिहून घ्यायचं कारण हे 12वीचं आहे. हे 12वीचं आहे. हे दोन्ही इक्वेशन जे आहेत हे कुठले आहेत? 11वीचे आहेत. त्याच्यामुळे तुमचा संबंध नाहीये. हे डायरेक्ट आपण आता इथं आलो पण इथं कळालं डायग्राम काढायची, सगळं काढायचं, सिस्टमॅटिक लिहून काढायचं. इथपर्यंत येऊन थांबायचं VG पर्यंत. डायग्राम काढल्यानंतर वाटल्यास मी लिहून देतो की बोर्डात समजा प्रश्न आला तर लिहायचं कसं. डायग्राम काढा फक्त, मी लिहून देतो. फक्त डायग्राम काढून घ्या तिथं, बाकी काही करू नका. मी त्याच्यानंतर खाली लिहून देतो तुम्हाला ते इक्वेशन. बोर्डात लिहायचं आहे कसं तुम्हाला आलं तर. बोर्डातला प्रश्न काय? डिफाईन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर इट. संपला. डेफिनेशन तर आपण कंपॅरिझन मध्ये लिहून घेणार आहोत त्याच्यामुळे इथे मी डेफिनेशन देत बसत नाही, डायरेक्ट खालचं चालू करतो. Consider a mass capital M. Consider a mass capital M producing gravitational field around it. Full stop.
Let P be a point. Let P be a point which is at a distance smaller, which is at a distance smaller from the mass capital M at which the gravitational potential is to be determined, Full stop. To do so, consider another point Q. Consider another point Q which is at a distance x from the mass capital M, where unit mass M0 is present. खाली the force between two masses is F is equal to capital G capital M into M0 divided by x square is equal to capital G capital M divided by x square ब्रॅकेट मध्ये लिहा बिकॉज M0 is equal to 1 ब्रॅकेट मध्ये लिहा M0 is equal to 1 कारण युनिट आहे ते खाली लिहा if this unit mass is being moved by a distance dx as shown in the figure, the work done is खालच्या ओळी dw is equal to f into dx is equal to g into capital M divided by x square into dx. Capital G capital M divided by x square into dx. खाली लिहा. Hence the total work done in bringing the unit mass from infinity to point P is आता चालू करा इथून जे चालू करा ह्या चौकटीच्या वर येऊन थांबा फक्त इथपर्यंत आला तिथपर्यंत या ठिकाणपर्यंत चला एक शेवटचं वाक्य लिहून शेवटचं लिहायचं एक वाक्य ऍड करायचं आणि लास्ट लिहून टाकायचं तिथं दिस वर्क डन
is being stored in the form of gravitational potential, in the form of gravitational potential. म्हणून खालच्या ओळीमध्ये मायनस gm डिवायडेड बाय r. चला आपलं कंपॅरिझनचं पॉइंट काढा. कंपॅरिझनच्या पानामध्ये आपण फक्त मेन हेडिंग लिहून ठेवलेले, बाकी काहीच केलेलं नाही, राईट. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, मॅग्नेटिक पोटेन्शियल अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. पहिल्यांदा आता डेफिनेशन लिहू. इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये द अमाऊंट ऑफ वर्क डन, इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्याख्या, the amount of work done in bringing a unit of positive charge, from infinity to the required point, in an electric field, चला मॅग्नेटिझमचं लिहा, ग्रॅव्हिटेशनचं देखील लिहा. उरलेल्या दोन्ही व्याख्या तुम्ही तयार करा. आता झाले तिन्ही व्याख्या. चला लक्ष द्या इकडं. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? इट इज नथिंग बट वर्क डन. कोणावर? ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्जवर. एका युनिट पॉझिटिव्ह चार्जवर तुम्ही केलेलं वर्क डन. कशाचं? आणण्याचं. त्यालाच त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणतात. वर्क डन आहे म्हणून हा ज्यूल असेल, आणि चार्ज आहे म्हणल्यामुळं हा असेल कूलम असेल, म्हणून याचे युनिट काय येईल? ज्यूल पर कूलम येईल. सिमिलरली मॅग्नेटिझम मधलं जे पोटेन्शियल असेल, इट इज नथिंग बट वर्क डन ऑन युनिट नॉर्थ पोल स्ट्रेंथ. एका युनिट नॉर्थ पोल स्ट्रेंथवर काम केले तुम्ही आणण्याचं, म्हणून याचं युनिट असेल त्या ठिकाणी ज्यूल पर एम्पियर मीटर हे येईल. मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय असेल? तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज नथिंग बट वर्क डन ऑन युनिट मास. म्हणजे त्याचा अर्थ या ठिकाणी हा असेल ज्यूल पर केजी असेल. आता लक्षात घ्या, ज्यूल म्हणजे काय? ज्यूल म्हणजे आहे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. बरोबर आहे. केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे न्यूटन. त्याला परत मीटरने मल्टिप्लाय केलं म्हणजे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे ज्यूल झाला. हा ज्यूल आहे. इंटू 1 एम्पियर सेकंद हा कोण झाला? कूलम. म्हणून या ठिकाणी याचे डायमेन्शन तयार होतील m1 l2 t-3 a-1. आलं लक्षात? सिमिलरली इथं ज्यूल म्हणजे असेल केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर इंटू हा असेल 1 एम्पियर मीटर. हा मीटर आणि हा स्क्वेअर कटला, म्हणून या ठिकाणी याचे डायमेन्शन तयार होतील m1 l1 t-2 a-1. बरोबर. इथं काय येईल? इथं येईल केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर इंटू 1 केजी. केजी केजी कटलं,
म्हणून या ठिकाणी याचे डायमेन्शन काय येतील, m0 L2 T-2 हे त्याचे डायमेन्शन असतील. म्हणून हे 2 पॉइंट लिहून घ्या आता खाली. पोटेन्शियल म्हणजे काय, वर्क अपॉन युनिट. चार्ज असेल, पोल असेल, मास असेल. म्हणून जूल पर कूलम, जूल पर एम्पियर मीटर और जूल पर केजी. लक्ष द्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी तयार होणारं इक्वेशन आहे प्लस और मायनस 1/4πε इंटू क्यू डिवायडेड बाय आर. बरोबर. याच्या आधी मी वाक्य काय लिहीन, याच्या आधी मी वाक्य लिहीन, एखाद्या क्यू चार्जमुळं त्याच्यापासून आर अंतरावर असणाऱ्या पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल दिलं जातं या फॉर्म्युल्याने. येस और नो. परत ह्याच्या खाली मी काय लिहून देईन, द पोटेन्शियल इज पॉझिटिव्ह ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज अँड इट इज अ निगेटिव्ह ड्यू टू निगेटिव्ह चार्ज. येस और नो. सिमिलरली व्ही मॅग्नेटिझम कोण असेल, प्लस और मायनस म्यू नॉट डिवायडेड बाय 4π इंटू स्मॉल m डिवायडेड बाय आर. इथं वर वाक्य काय लिहिन, एखाद्या ठिकाणी पोल स्ट्रेंथ स्मॉल m जर असेल त्याच्यापासून आर अंतरावर असणारं मॅग्नेटिक पोटेन्शियल दिलं जातं या फॉर्म्युल्याने दिलं जातं. आणि खाली मी काय लिहिन, द पॉझिटिव्ह पोटेन्शियल इज ड्यू टू नॉर्थ पोल अँड निगेटिव्ह पोटेन्शियल इज ड्यू टू साउथ पोल. सिमिलरली V gravitation is equal to minus gm डिवायडेड बाय आर. काय लिहिन, वर काय वाक्य देईन, एखादं मास m असेल तर त्याच्यापासून आर अंतरावर असणारं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किती असेल तर एवढं असेल. आणि खाली वाक्य काय देईन, द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज ऑलवेज निगेटिव्ह. कधीच पॉझिटिव्ह असू शकत नाही. चल राईट डाऊन. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पहिल्यांदा द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ चार्ज Q, capital Q, the electric potential due to a charge capital Q at a distance small r, at a distance small r from it is खालच्या ओळीत इलेक्ट्रिक पोटेन्शियल VE is equal to plus or minus VE is equal to plus or minus 1/4πε into capital Q divided by R. खालच्या ओळीतल्या तिथंच it is a positive due to positive charge. It is a positive due to positive charge and काय negative due to a negative charge. A negative charge. लिहिता येईल तर तुम्हाला पुढचे दोन्ही स्वतः मॅग्नेटिझम आणि ग्रॅव्हिटेशन लिहिता येईल. चला लिहा स्वतः. या ठिकाणी आता अजून एक 2 ते 3 वाक्य ऍड होतील आणि ग्रॅव्हिटेशन बंद पडेल.
आणि फक्त आता दोघं चलतील पुढे याच्यानंतर. कोण? इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझम. ग्रॅव्हिटेशनचं आपलं काम संपलं. याच्यानंतर इथपर्यंत जर ग्रॅव्हिटेशन तुम्हाला कळालेलं असेल इथपर्यंत, तर तुमचा टॉपिक ग्रॅव्हिटेशन टॉपिक संपवण्यासाठी 1 तास खूप झाला. 1 तासामध्ये टॉपिक संपतो. काही नाही शिल्लक तुमच्या त्या टॉपिकमध्ये. तर वरचे फॉर्म्युले आपण काळजीपूर्वक पाहूत आणि त्याच्यावरून आपल्या डोक्यामध्ये काही कन्क्लुजन्स आपण तयार करूत आपले. हे जे काही कन्क्लुजन आता इथे तयार होतील त्यातलं एक कन्क्लुजन तुमच्या ग्रॅव्हिटेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कामाला येईल आणि दुसरं कन्क्लुजन मी जे काही या ठिकाणी क्रिएट करून देईन ते कन्क्लुजन मला कामाला येईल डायरेक्टली वापरायला. कुठं? तर 12वीच्या ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लियर ह्या टॉपिकमध्ये वापरता येईल मला. काय कन्क्लुजन आहे? तर सहज जर मी विचार केला, हे डब्ल्यू म्हणजे कोण? वर्क. वर्कचं दुसरं नाव काय? एनर्जी. एनर्जी इज इक्वल टू ह्या चार्जला उचलून इकडे टाकेन मी. म्हणजे ज्या ज्या वेळेस पोटेन्शियलला तुम्ही चार्ज न मल्टिप्लाय करता त्या वेळेस काय मिळेल? एनर्जी. म्हणून मला एक फॉर्म्युला नवा लिहिता येईल, पोटेन्शियल एनर्जी इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये कुठेही जा तुम्ही, व्हॉट इज एक्झॅक्टली पोटेन्शियल एनर्जी? इट इज नथिंग बट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय व्हॉट? चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय चार्ज. Similarly, potential energy in a magnetism काय असेल? It is nothing but magnetic potential multiplied by काय लिहू इथं? पोल स्ट्रेंथ. Similarly, potential energy in a gravitation is nothing but what? Gravitational potential multiplied by कोण असेल? मास. ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लियर तिकडेही झालाय, कॉलेजमध्ये तिकडेही झालाय, इकडेही झालाय. ॲटम मॉलिक्यूलच्या न्यूक्लियरच्या टॉपिकमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बोर्स ॲटॉमिक मॉडेल वगैरे म्हणता हायड्रोजन ॲटमसाठी, आणि तिथं पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन तुम्ही काढता. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय चार्ज. न्यूक्लियसमध्ये कोण आहे? एक प्रोटॉन आहे, कारण हायड्रोजन ॲटम आहे. म्हणून प्रोटॉनवर चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह असतो. मग त्या पॉझिटिव्ह चार्जमुळे तयार होणारं पोटेन्शियल काय असेल? तर पोटेन्शियल इज नथिंग बट प्लस 1/4πε0 इंटू स्मॉल ई डिव्हायडेड बाय आर. आत्ताचा फॉर्म्युला मी तयार केला. हे कोण आहे? पोटेन्शियल आहे. कुणामुळं? न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या एका प्रोटॉनमुळं. आणि त्या ठिकाणी आर अंतरावर कोण आहे? तो एक इलेक्ट्रॉन आहे तिथं. म्हणून याला मल्टिप्लाय कशानं करायचं? चार्ज न करायचं. म्हणजे त्याला मल्टिप्लाय कशानं करायचं? मायनस ई न करायचं. म्हणजेच या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काय येतं किंवा ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लियर मध्ये काय येतं? मायनस 1/4πε0 इंटू ई स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर. यस ऑर नो? समजा पृथ्वीचा मास यम आहे, पृथ्वीच्या सेंटर पासून त्या ठिकाणी स्मॉल एम मास त्या ठिकाणी आहे, तर त्यांच्यामधली पोटेन्शियल एनर्जी काय असेल? तर या यम मासमुळे असणारं पोटेन्शियल काय असेल? तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज नथिंग बट मायनस GM डिव्हायडेड बाय आर. याला मल्टिप्लाय करा कशानं? मासनी करा. म्हणजेच काय तयार होईल? पोटेन्शियल एनर्जी होईल. म्हणजेच इकडे कोण टाका? स्मॉल एम. म्हणून व्हॉट इज इक्वेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन ग्रॅव्हिटेशन? मायनस GMM डिव्हायडेड बाय आर. किंवा यालाच यू कॅन सेट आर प्लस एच. एच उडवला की पृथ्वीच्या सरफेसवरचं पोटेन्शियल एनर्जी,
एच ऍड केला, एच हाईट वरची पोटेन्शियल एनर्जी कळाली. वेलॉसिटी जर माहित असेल तर कायनेटिक एनर्जी इज हाफ mv². अवघड नाहीये. त्या दोघांची बेरीज जर केली, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी दोघांची बेरीज केली, टोटल एनर्जी आली. टोटल एनर्जीला साइन अपोजिट केलं, फक्त साइन अपोजिट केलं, काहीच करायचं नाही. बाइंडिंग एनर्जी आली. त्या बाइंडिंग एनर्जीला कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन इक्वेट करून टाकलं, एस्केप वेलॉसिटी आली, टॉपिक संपलं. फक्त 4 ठिकाणी करावं लागेल. 4 कंडिशन आहेत. ऑब्जेक्ट रेस्टिंग ऑन द अर्थ, ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग क्लोज टू द अर्थ, ऑब्जेक्ट रेस्टिंग ॲट हाईट h and object revolving at height h. Object resting on the earth, potential energy is this. रेस्ट मध्ये आहे म्हणल्यानंतर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0 म्हणल्याबरोबर याची टोटल एनर्जी एवढीच आली. याला प्लस केलं किती झाली, बाइंडिंग एनर्जी होऊन गेली. याला हाफ mv² ने इक्वेट केले की एस्केप वेलॉसिटी आली, संपलं. ऑब्जेक्ट रेस्टिंग ॲट हाईट h म्हणल्याबरोबर ही झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी 0, हीच झाली तुमची टोटल एनर्जी. हीच टोटल एनर्जी असेल तर याचं साइन त्या ठिकाणी मायनसचं प्लस केलं, बाइंडिंग एनर्जी झाली, इक्वेट केलं, एस्केप वेलॉसिटी आली. त्या धड्यात काय आहे, पोटेन्शियल एनर्जी काढायला यायला पाहिजे, ती काढता आली की संपलं काम. आपल्याला तेच अवघड वाटतं, कुठून आलं -gmm/r -gmm/r+h वगैरे वगैरे, काय भानगड आहे ही. एवढे मोठे फॉर्म्युले आहेत असं आपण समजतो, काही नाही येत, फॉर्म्युलेच नाही आहेत त्या ठिकाणी ऍक्च्युली. सिमिलरली पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला माहित आहे आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधली. मी जर तुम्हाला या ठिकाणी उभारलो आणि म्हणलं एक वाक्य, पहिला पॉस्ट्युलेट तुम्हाला सांगतं mv² डिवायडेड बाय r इज इक्वल टू e² डिवायडेड बाय 4πε0r². आणि दुसरं पॉस्ट्युलेट सांगतं अँग्युलर मोमेंटम mvr इज इक्वल टू nh डिवायडेड बाय 2π. काय या दोन्ही मध्ये, हा r कटला, हा स्क्वेअर कटला, हा m इकडं खाली गेला, v² इक्वेशन तयार झालं. या इक्वेशनला स्क्वेअर केलं, m² r² उजवीकडून फेकून दिलं, ह्याचंही v² इक्वेशन तयार झालं. v² दोन इक्वेशन झाले, उजवी बाजू इक्वेट केले की r ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे याचा अर्थ v² काढणं सोपं, v काढणं सोपं. v माहिती आहे, mv² माहिती आहे, याला नुसतं हाफ न मल्टिप्लाय केले की काय काढणं सोपं, कायनेटिक एनर्जी काढणं सोपं. त्याला उचलून ह्याच्यात ऍड केलं, टोटल एनर्जी येईल. त्याला जर मायनसचं प्लस केलं, बाइंडिंग एनर्जी येईल. काही नाही, वेगळं काहीच नाही. ग्रॅव्हिटेशन शिकत असताना अजून एक टॉपिक शिकायचा पॅरलल, कुठला, ॲटम, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियर. तो तिथं संपवून टाकायचा त्याच्याबरोबर. का, आता तुम्ही म्हणाल का बरं संपवायचं सर. कारण ग्रॅव्हिटेशन मध्ये मासेस आहेत आणि त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे सरळ. आणि ॲटम, मॉलिक्युल, न्यूक्लियर मध्ये, ॲटम मध्ये काय, न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह आहे, त्यांच्यामध्ये देखील कोण आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे नियम तेच राहणार आहेत, नियम बदलणार नाहीत. तिथं जे नियम ग्रॅव्हिटेशन मध्ये पडणार आहेत तेच नियम येऊन पडणार आहेत कुठं, ॲटम, मॉलिक्युल, न्यूक्लियर मध्ये देखील. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनचे फॉर्म्युले वेगळे असतात आणि त्याचे वेगळे असतात, ही सगळी चुकीची कल्पना आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये पहिल्या 5 मिनिटांमध्ये आपण स्टॉप करून टाकू कुणाला, ग्रॅव्हिटेशनला. आणि त्याच्यानंतर फक्त 2 पार्ट आपले कंटिन्यू करू, कुठला, इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड मॅग्नेटिझम.
मागच्या लेक्चरमध्ये आपण येऊन थांबलो होतो मोस्टली पोटेन्शियल पर्यंत, बरोबर आहे. पोटेन्शियलचं इक्वेशन झालं होतं आणि त्या ठिकाणी आपण लिहिलं होतं पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्युसेस पॉझिटिव्ह पोटेन्शियल, निगेटिव्ह चार्ज प्रोड्युसेस निगेटिव्ह पोटेन्शियल. मॅग्नेटिझममध्ये आपण लिहिलं होतं इकडं नॉर्थ पोल प्रोड्युसेस पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाईल साऊथ पोल प्रोड्युसेस निगेटिव्ह पोटेन्शियल. आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण त्या ठिकाणी लिहिलं होतं द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज ऑलवेज निगेटिव्ह. इथपर्यंत लिहिलं होतं. त्याखाली लिहायचं आपलं शिल्लक राहिलं होतं, त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. कोणाबद्दल? तर पोटेन्शियल एनर्जीबद्दल आपण त्या ठिकाणी केलं होतं. आणि हा जो पोटेन्शियल एनर्जीचा पार्ट आहे तुम्हाला दोन ठिकाणी लागतो हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. एक ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट लागतो आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट लागतो. म्हणून त्या ठिकाणी मला म्हणता येईल the potential energy in electrostatics is nothing but electric potential multiplied by काय असेल? चार्ज. दुसरी गोष्ट, the potential energy in magnetism is nothing but what? The magnetic potential multiplied by polar strength. आणि potential energy in gravitation is nothing but gravitational potential multiplied by कोण असेल? मास. इथं मी स्टार मारतोय कारण हा पॉइंट मला लागणार आहे कुठं? ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लियसमध्ये लागणार आहे. कुठल्याही ॲटमचा जर विचार केला, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटमचा विचार केला. हायड्रोजन ॲटमचा विचार करता म्हणजे काय? न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आहे आणि त्याच्या भोवती एक इलेक्ट्रॉन फिरतोय. हायड्रोजन ॲटमची ती बेसिक अवस्था आहे. मग हायड्रोजन ॲटमची जर अवस्था जर आपण घेणार असोत, ॲटमची जर आपण त्या ठिकाणी व्यवस्था किंवा विचार करणार जर असोत, तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी हा शब्द मी वापरतो त्या ठिकाणी प्रोटॉनमुळे तयार होणारं पोटेन्शियल इलेक्ट्रॉनच्या जागेवर. प्रोटॉन पासून इलेक्ट्रॉन किती अंतरावर असेल? प्रोटॉन पासून इलेक्ट्रॉन किती अंतरावर असेल? विच इज इक्वल टू द रेडियस ऑफ द ऑर्बिट. ऑर्बिटचे रेडियस इतका असेल, कारण प्रोटॉन कुठे आहे? न्यूक्लियसमध्ये सेंटरला आहे. इलेक्ट्रॉन काय करणार आहे? त्याच्या भोवती गोल फिरणार आहे. गोल फिरणार आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याचं लोकेशन किती अंतरावर आहे? रेडियस इतका अंतरावर आहे. आर अंतर आपण म्हणतो, जिथे आपण त्याला रेडियस असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी म्हणता येईल प्रोटॉनवर चार्ज पॉझिटिव्ह असतो म्हणून आपण तिथं प्लस लिहितो, कारण त्याच्यामुळे तयार होणारं पोटेन्शियल कसं असलं पाहिजे? पॉझिटिव्ह. म्हणून मी इथं लिहितो 1/4πε0 इंटू स्मॉल ई डिवायडेड बाय आर. बरोबर? क्यू बाय आर आपला नियम आहे, म्हणून स्मॉल ई डिवायडेड बाय आर येईल इथं. हे झालं पोटेन्शियल ऑफ अ प्रोटॉन ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम इट. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून मी इथं प्लस घेतलं. मात्र त्या लोकेशनला इलेक्ट्रॉनचा प्रेझेन्स जर असेल तर त्या ठिकाणी प्रेझेंट असणारी पोटेन्शियल एनर्जी किती असेल? तर मल्टिप्लाइड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, दॅट इज अ मायनस ई. इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो? मायनस ई इतका असतो. म्हणून त्या ठिकाणी उत्तर येतं पोटेन्शियल एनर्जीचं मायनस ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4πε0 आर. हे इक्वेशन तिथं तयार होतं. मॅग्नेटिझम मध्ये पोटेन्शियल एनर्जीचे कुठंच तुम्हाला कन्सेप्ट लागत नाहीत म्हणून मी इथं डॅश मारून टाकतो. इथं लिहितो मी या ठिकाणी इन केस ऑफ अर्थ and a mass small m. पृथ्वी आहे आणि एक मास आहे, त्या ठिकाणी स्मॉल एम इतकं मास आहे.
आणि हे जे काही मास स्मॉल एम आहे पृथ्वीच्या सेंटर पासून स्मॉलर अंतरावर आहे. मग पृथ्वीमुळं त्याच्या सेंटर पासून स्मॉलर अंतरावर किती पोटेन्शियल असेल, तर त्या ठिकाणी मला म्हणता येईल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, पोटेन्शियल किती असेल, मायनस GM डिवायडेड बाय R एवढं असेल. कारण पृथ्वीचा मास आहे कॅपिटल एम आणि पृथ्वीच्या सेंटर पासून त्या पॉइंट किंवा त्या लोकेशनचं अंतर आहे स्मॉलर, त्या अंतरावर तो आहे. इनटू त्या ठिकाणी कोण प्रेझेंट आहे, यम मास प्रेझेंट आहे. यम 0 जर असता म्हणजे 1 किलोचं मास असतं तर हेच राहिलं असतं ना. 1 किलोसाठी म्हणलं तर पोटेन्शियल, पण एकापेक्षा जर वेगळं म्हणलं तर पोटेन्शियल एनर्जी. म्हणून या ठिकाणी मी त्याला मल्टिप्लाय करतो कशानं, स्मॉल एम. म्हणून मी लिहितो ॲट हाईट H पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस GMM डिवायडेड बाय R प्लस H ऑन सरफेस. आता आलं लक्षात, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस GMM डिवायडेड बाय R. काही अडचण इथपर्यंत हे लिहून घ्यायचं आणि या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनला बंद करून टाकायचं. एक 2 मिनिटांमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझम परत एकदा रिवाइज करू. आपण कोलम्स लॉ बद्दल बोलतो आणि कोलम्स लॉ मध्ये आपण लिहितो F इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर, किंवा यालाच म्हणतो आपण Q स्क्वेअर बाय R स्क्वेअर. सिमिलरली मॅग्नेटिझम मध्ये आपण लिहितो F इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K इंटू स्मॉल m स्क्वेअर डिवायडेड बाय R स्क्वेअर. बरोबर आहे, M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअरच्या ऐवजी तसं लिहिलं मी. दोघांची मॅग्निट्यूड जर सारखी असेल तर मला Q स्क्वेअर ही लिहिता येतं. इथं K कोण आहे, 1/4 पाय एप्सिलॉन आहे. इथं K कोण आहे, म्यू डिवायडेड बाय 4 पाय. एवढाच फरक आहे, बाकी काहीच नाहीये. इथला फोर्स कसा असेल, अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस, आयदर डायरेक्टेड अवे or directed towards, depending upon repulsion or attraction. Similar सारखंच, काही नवं नाहीये त्याच्यामध्ये. या ठिकाणी नंतर आपण वेक्टर रिप्रेझेंटेशन करतो. फील्डची स्टडी आपण वेक्टरच्या स्वरूपात करतो आणि त्याला आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतो, दॅट इज F डिवायडेड बाय Q नॉट. सिमिलरली इथं मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो आणि त्याची व्हॅल्यू आपण लिहितो F डिवायडेड बाय M नॉट. म्हणून इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा तुमचा फॉर्म्युला तयार होतो, सम कॉन्स्टंट K इंटू Q डिवायडेड बाय R स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुमचा तयार होतो. एखाद्या Q चार्ज मुळे R अंतरावर असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं इक्वेशन आहे. कसं असेल, इट इज अ डायरेक्टेड अवे ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज अँड इट इज अ डायरेक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. याचा अर्थ काय, शब्दरचना पाठ नका करू मूर्खांनो. समजा जर मी असं काढलेलं असेल चित्र, म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशी चालली आहे. म्हणजे काय कळालं, इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह पाहिजे, इकडच्या बाजूला निगेटिव्ह पाहिजे. का बर, कारण पॉझिटिव्ह कडून ते अवे जातं आणि निगेटिव्ह कडे टुवर्ड्स येतं. हा त्याचा अर्थ होतो. सिमिलरली मॅग्नेटिझम मध्ये आपण त्या ठिकाणी म्हणतो की B इज इक्वल टू सम कॉन्स्टंट K इंटू M डिवायडेड बाय व्हॉट, R स्क्वेअर.
आणि मॅग्नेटिक इंडक्शनची ज्या ज्या वेळेस तुम्हाला डायरेक्शन दिलेली असेल, व्हॉट डज इट इंडिकेट? हिअर इट इज द नॉर्थ पोल अँड हिअर इट इज द साऊथ पोल. म्हणजे नॉर्थ पोलमुळे मॅग्नेटिक इंडक्शन कसं असेल? नेहमीच अवे जाणारा असेल. तर साऊथ पोलमुळे मॅग्नेटिक इंडक्शन नेहमीच कसं असेल? टुवर्ड्स येणारा असेल. हे त्याच्या मागचं लॉजिक. अरे काय लॉजिक सांगताय? 8वी 9वीची चित्र तुम्हाला मूर्खांनो आठवत नाहीत का? मॅग्नेट असा होता, इथं नॉर्थ पोल लिहित होता, इथं साऊथ लिहित होता, हे असे ॲरो काढत होतात, हे असं करत होता ना. काय अर्थ आहे त्याचा? नॉर्थकडून बाहेर पडतोय ना साऊथकडे टुवर्ड्सला जातोय. दुसरं काय शिकवलंय? हेच तर शिकवलंय. व्याख्या काय झाली? त्याला मोठं केलं म्हणजे काय व्याख्या झाली का? ती काय साधं लॉजिक आहे. चित्र जे पाहतोय त्या चित्रामधलंच फक्त आपण उतरून काढतोय, की नवं थोडीच येणार आहे. त्या चित्रामध्ये असं होतं आणि इतर लगेच आपलं हे असं उलट थोडीच होणार आहे. इट इज नॉट एट ऑल पॉसिबल. आहे का पॉसिबल? येस ऑर नो? आहे पॉसिबल. इन केस ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, जे कन्सेप्ट आपल्या सिलेबसमध्ये पुढे आहेत तुम्हाला, म्हणजे हे उलट देखील कधी होऊ शकतं, केव्हा होतं आणि का होतं, याची कारणं काय आहेत याचा ऍक्च्युली आपल्याला स्टडी करायची आहे. ते केव्हा करायचे? वेन वी आर स्टडिंग मॅग्नेटिझम. पृथ्वीचा जो आपण म्हणतो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल, पृथ्वीचा जो जॉमेट्रिक नॉर्थ पोल आहे इट इज अ मॅग्नेटिक साऊथ पोल, आणि पृथ्वीचा जो साऊथ पोल आहे इट इज अ मॅग्नेटिक नॉर्थ पोल. उलट आहे ते सगळंच. हे असं का होतं, का बरं होतं, ह्याची कारणं काय आहेत, कशामुळे होत असावं, ह्याच्या रिझनिंग देखील इथूनच तयार होणार आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग याला अनालॉजिकल आपण कम्पेअर करणार आहोत नंतर इन फ्युचरमध्ये. त्याच्यानंतर मग आपण म्हणतो की पोटेन्शियल जर शब्द वापरला म्हणजे स्केलार फॉर्मॅटमध्ये आहे. स्केलार फॉर्मॅटमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ प्लस ऑर मायनस सम कॉन्स्टंट के इंटू क्यू बाय आर. समजा जर मी एखाद्या ठिकाणी 10 चार्जेस जर ठेवले असतील, 10 चार्जेस जर ठेवलेत आणि कुठेतरी एक पी पॉइंट जर मी इथं घेतलेला असेल, तर त्या 10 चार्जेसमुळे इथं तयार होणारं जर पोटेन्शियल हा शब्द जर वापरत असेल तर पोटेन्शियल कुठली क्वांटिटी बघांनो? स्केलार. म्हणजे याचा अर्थ पहिल्यामुळं V1, दुसऱ्यामुळं V2, तिसऱ्यामुळं V3, शेवटच्यामुळं V10. मग रिझल्टंट पोटेन्शियल इथं काय असेल? V1 प्लस V2 प्लस V3 प्लस डॉट 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 V10. नियम काय? जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तयार होणारं पोटेन्शियल हे पॉझिटिव्ह असेल, जर चार्ज निगेटिव्ह असेल तर पोटेन्शियल हे निगेटिव्ह असेल. मग पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो सरळ त्यांची काय करून टाकायची? बेरीज करून टाकायची. परंतु जर त्या ठिकाणी हे चार्जेस आहेत आणि पी पॉइंटला रिझल्टंट इंटेन्सिटी जर काढायची असेल तर तुम्हाला साधी बेरीज करून जमणार नाही. तुम्हाला कोणाचं करावं लागेल? वेक्टर ऍडिशन करावं लागेल. साधी बेरीज करून चालेल का? नाही चालणार. त्या ठिकाणी तुम्हाला वेक्टरचं ऍडिशन करावं लागेल. वेक्टर ऍडिशन मध्ये काय विचारात घेतलं जातं? मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. वेक्टर ऍडिशन मध्ये आपण काय म्हणतो? ज्या ज्या वेळेस दिलेले दोन वेक्टर सेम डायरेक्शन मध्ये असतील त्यांचं डायरेक्ट ऍडिशन होतं. ज्या ज्या वेळेस दिलेले दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील त्यांचं डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन होतं. ज्या ज्या वेळेस दिलेले दोन वेक्टर एकमेकाबरोबर काही अँगल तयार करत असतील तर त्या ठिकाणी यू हॅव टू यूज आयदर लॉ ऑफ ट्रायंगल ऑर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. हा त्या ठिकाणचे नियम आहेत. हे नियम तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट करावे लागतील. म्हणजे याचा अर्थ हे जे काही आपण त्या ठिकाणी शिकत होतो हे आपण त्या ठिकाणी एक बेसिक फंडामेंटल शिकलोय. म्हणजे याचा अर्थ चार्ज आहे, पोल आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या भोवती ते इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड असेल आणि त्या फील्डची स्टडी कशी करायची याच्याबद्दल आपण या ठिकाणी शिकलो. वेक्टर फॉर्म मध्ये कशी करायची, स्केलार फॉर्म मध्ये कशी करायची, इफेक्टिव्ह व्हॅल्यू काय असते, रिझल्टंट व्हॅल्यू काय असते, हे काही प्रॉब्लेम्स घेऊन आपल्याला त्या ठिकाणी ते पाहता येऊ शकेल. आता जर आपण पुढे याच्या थेरीमध्ये जर आपण पुढे सरकायचं जर ठरवलं तर दोन गोष्टी आहेत. एक, पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामध्ये काही संबंध आहे का, आणि जर का तो संबंध असेल तर तो संबंध कसा आहे आणि हा संबंध आपल्याला सांगतो काय.
हा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग हा पार्ट पाहण्यासाठी मी एक काम करतो, एखाद्या पॉइंटला मी या ठिकाणी क्यू चार्ज घेतो, पॉझिटिव्ह क्यू चार्ज घेतो आणि त्या चार्ज पासून काही एक्स अंतरावर हा माझा ए पॉइंट आहे आणि त्याच्याजवळ काही अंतरावर, त्याच्याजवळच काही अंतरावर डीएक्स अंतरावर दुसरा एक बी पॉइंट आहे, आता पहिला नियम मला सांगा, एखादा चार्ज ठेवलाय म्हणजे कंपल्सरी त्याच्या भोवती काय तयार होईल, इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. आणि असणारे हे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहेत का बाहेर आहेत, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहेत. कारण याचं इलेक्ट्रिक फील्ड कुठपर्यंत असेल, इन्फिनिटी पर्यंत असेल. म्हणून हे पॉइंट ऑटोमॅटिकली कुठे येतात, इन इलेक्ट्रिक फील्ड येतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, पोटेन्शियल हा शब्द काय इंडिकेट करतो, पोटेन्शियल हा शब्द इंडिकेट करतो की तुम्ही इन्फिनिटीला जा, त्या इन्फिनिटी पासून एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला तुम्ही तिथून घेऊन या आणि तिथं घेऊन येण्यासाठी जे काही वर्कडन तुम्हाला लागले त्या वर्कडनला तुम्ही काय म्हणा, पोटेन्शियल म्हणा. समजा मी इन्फिनिटीला गेलो, इमॅजिन इन्फिनिटी पासून युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेऊन येऊ लागलोय, येत असताना आलो ए पॉइंट पर्यंत आलो आणि ए पॉइंटला मी तो चार्ज ठेवला, काही ना काहीतरी वर्कडन झालं. हे वर्कडन म्हणजे कोण असेल, हे वर्कडन म्हणजे कोणी नसेल तर इट इज नथिंग बट पोटेन्शियल ॲट पॉइंट ए असेल. यस ऑर नो. मी आता परत गेलो इन्फिनिटीहून परत तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज घेतला, परत मी येऊ लागलोय, हा पॉझिटिव्ह चार्ज मला रिपेल करतोय तरी मी त्याला घेऊन येतोय आणि घेऊन येत मी कुठपर्यंत आलो, बी पर्यंत आलो आणि बी ला मी तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवला, काही ना काहीतरी माझं इथं वर्कडन झालं आणि जे काही वर्कडन इथपर्यंत झालेलं असेल त्याला वी कॉल इट एज व्हॉट, द पोटेन्शियल ॲट पॉइंट बी. यस ऑर नो. आता फक्त मला एक गोष्ट सांगा, इन्फिनिटी पासून मला येत असताना ए पॉइंटला पोचायला वर्कडन जास्त लागेल का बी पॉइंटला पोचायला वर्कडन जास्त लागेल, बी पॉइंटला जास्त लागेल. बरोबर आहे, चूक आहे? कारण तिकडून इन्फिनिटी पासून येऊ लागलं, घेऊन येता रस्त्यातच ए भेटला पहिल्यांदा, हा खांद्यावरचं ओझं टाकून दिलं इथंच. बी ला जर खांद्यावरचं ओझं टाकायचं तर अजून जास्त अंतर चालावं लागेल ना मला. म्हणजे याचा अर्थ आपण जी व्याख्या पाहत होतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट व्हॉट, वर्क डन ऑन कोण, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. मग मला इथं असं म्हणता येईल का मुलांनो, VA इज इक्वल टू व्हॉट, WA डिवायडेड बाय Q नॉट. WA काय आहे, वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट A. यस और नो. Similarly, VB is equal to, what is the VB? VB is equal to nothing but WB divided by Q naught. इथं लिहिता येईल मला as कोण मोठा आहे, WA मोठा आहे का WB मोठा आहे, WB मोठा आहे. yes, as work done at point B is greater than work done at point A, comma काय घडेल त्याच्यामुळं, the potential at point B is always greater than the potential at point A. बरोबर आहे. B पॉइंट कसा असेल, हायर पोटेन्शियलला असेल, A पॉइंट कसा असेल, लोअर पोटेन्शियलला असेल. म्हणून मला या ठिकाणी म्हणता येईल VB minus VA is equal to DV, which is a change in potential. हा कोण आहे, चेंज इन पोटेन्शियल आहे किंवा it is what, difference in work done, WB minus WA divided by Q naught. म्हणजे एका Q naught चार्जला किंवा एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला
ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत लागणार वर्क डन आहे. येस सर नो. हे कोण आहे? वर्क डन. कुठूनच आहे? इन्फिनिटी पासून. कुठपर्यंत आहे? ए. हे कोण आहे? वर्क डन. कुठून? इन्फिनिटी पासून. कुठपर्यंत? बी पॉइंट पर्यंत. आता मी म्हणतो हे कोण आहे? वर्क डन. कुठलं आहे? बी पॉइंट सॉरी ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत शिफ्ट करण्यासाठी कुणाला? एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला. म्हणजे व्हॉट इज अ डीव्ही? डीव्ही इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ वर्क डन. डीव्ही इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ वर्क डन इन मूव्हिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. यस और नो? कळालं इथपर्यंत? राईट. आता हे एक सेकंदासाठी सगळंच विसरायचं आणि इमॅजिन करायचं मी या ठिकाणी एक क्यू नॉट चार्ज ठेवलाय. मी इथं क्यू नॉट चार्ज ठेवलाय. हा पॉझिटिव्ह आहे, तोही पॉझिटिव्ह म्हणल्याबरोबर ही अशी अवस्था असेल. कुणाची? फोर्सची. का बर? लाईक चार्जेस आहेत, रिपेल करणार आहेत. आणि किती असेल बघा फोर्स? हा फोर्स असेल एफ इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन इंटू कॅपिटल क्यू इंटू क्यू नॉट डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. यस और नो? मान्य. पण ह्या बिचाऱ्या क्यू नॉट ची किंमत किती? 1. म्हणून मला असं लिहिता येईल का? 1/4 पाय एप्सिलॉन इंटू कॅपिटल क्यू डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. म्हणजे काय? या क्यू चार्ज मुळे एक्स अंतरावर असणारा फोर्स म्हणजे त्याचं दुसरं नाव काय? इट इज नथिंग बट व्हॉट? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. व्हॉट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? एफ डिवायडेड बाय क्यू नॉट. ह्या क्यू नॉटला उचललं इकडे डावीकडे टाकलं म्हणजे एफ डिवायडेड बाय क्यू नॉट इज नथिंग बट दिस. पण क्यू नॉट ऑलरेडी एक आहे. मी लिहिला काय न लिहिला काय? एकला भागाकार करतो काय गुणाकार करतो काय? मला काहीच फरक पडत नाही तिथं. कारण हे फक्त मॅग्निट्यूड बद्दल बोलतोय मी, काही डायरेक्शन बद्दल सध्या बोलत नाही. म्हणजे दिस फोर्स इज नथिंग बट इक्विव्हॅलंट टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता पुढचं वाक्य. या क्यू नॉट चार्जला मी मूव्ह केलं ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत. फोर्स असताना मूव्ह करणे किंवा डिस्प्लेसमेंट करणे त्याला तुम्हाला काय लागेल? वर्क करावं लागेल. किती वर्क करावं लागेल? तर डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ इंटू डी एक्स. एवढं वर्क तुम्हाला करावं लागेल. यस और नो? हा, हे डी डब्ल्यू कोण आहे? वर्क डन. कशासाठी? इन मूव्हिंग कुणाला? युनिट पॉझिटिव्ह चार्ज. कुठून? फ्रॉम पॉइंट ए टू. यस और नो? ए पासून बी पर्यंत क्यू नॉटला मूव्ह करण्यासाठी लागणार वर्क डन म्हणजेच कोण आहे? इज नथिंग बट मायनस ई इंटू डी एक्स. कारण एफ ची किंमत कोणा इतकी आहे? ई इतकी आहे. म्हणजे याचा अर्थ हे डी डब्ल्यू कशाचं इक्वेशन आहे? डी डब्ल्यू इज द अमाऊंट ऑफ वर्क डन इन मूव्हिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. डीव्ही काय होतं? वर्क डन इन मूव्हिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. तेच वाक्य. मग हे वाक्य आणि ते वाक्य जर सारखं असेल तर मला असं लिहिता येईल डीव्ही इज इक्वल टू व्हॉट? मायनस ई इंटू डी एक्स. येस और नो? किंवा मला म्हणता येईल ई इज इक्वल टू मायनस डीव्ही अपॉन डी एक्स. पोटेन्शियलचं युनिट त्या ठिकाणी वोल्ट आहे किंवा आपण तिथं जूल पर कुलंब लिहून ठेवलेलं होतं. मग आता या ठिकाणी मला वोल्ट जर असेल तर वोल्ट पर मीटर हे नवं युनिट तयार झालं. कुणाचं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं. म्हणजे काय? व्हॉट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज दिस. व्हॉट इज दिस? निगेटिव्ह
याचं काय अर्थ आहे लक्षात घ्या, समजून घ्यायला. निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणतात. एखादी गोष्ट अलॉंग द डिस्टन्स चेंज होत असेल तर त्याला ग्रॅडियंट हा शब्द वापरला जातो. फॉर एन एक्झाम्पल, पाण्याचा फ्लो होत आहे आणि होत असताना पाण्याची स्पीड बॉटमच्या लेअरची स्पीड सगळ्यात कमी असते, टॉपची सगळ्यात जास्त असते, आणि त्याच्यामधला जो फोर्स असतो, फ्रिक्शनल फोर्स, तो बदलतो अकॉर्डिंग टू डिस्टन्स. म्हणून तिथे ग्रॅडियंट शब्द येतो. ग्रॅडियंट हा शब्द तिथं तुम्हाला फिजिक्समध्ये येईल, ज्या ज्या ठिकाणी एखादी गोष्ट बदलते अलॉंग द लेंथ, एखादी गोष्ट बदलते अलॉंग द लेंथ. फॉर एन एक्झाम्पल पोटेन्शिओमीटर हा शब्द आपण वापरतो करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. व्हॉट इज अ पोटेन्शिओमीटर? तर फॉल इन पोटेन्शियल पर युनिट लेंथ इज नोन ॲज पोटेन्शियल ग्रॅडियंट. म्हणजे जशी त्याची लांबी कमी होत जाते तसं व्होल्टेज कमी होत जातं, ते पाहूत आपण नंतर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट अलॉंग द लेंथ बदलते त्याचा ग्रॅडियंट असतो. बी पॉइंटला पोटेन्शियल जास्त, ए ला कमी, इथं अजून कमी, बरोबर. इकडं बी ला, इथं ए ला कमी, बी ला जास्त, अजून जास्त. म्हणजे जसं चार्जच्या जवळ चालला तशी इंटेन्सिटी वाढत चालली, जसं चार्ज पासून दूर चाललास तसं इंटेन्सिटी कमी होत चालली. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज अ निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रॅडियंट. निगेटिव्ह शब्द काय इंडिकेट करतो? एक गोष्ट वाढते, दुसरी कमी होते, किंवा अपोजिशन काहीतरी इंडिकेट करतो. तर हा काय इंडिकेट करतो? इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या दिशेमध्ये द पोटेन्शियल ऑलवेज डिक्रीजेस. पोटेन्शियल काय होत जातं? कमी होत जातं. हे तो त्या ठिकाणी इंडिकेट करतो. इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी द पोटेन्शियल ऑलवेज डिक्रीजेस, हेन्स द फॉल इन पोटेन्शियल पर युनिट लेंथ. म्हणजे एका युनिट लेंथ मध्ये तुमचं पोटेन्शियल किती न कमी होतं त्याचंच नाव काय असतं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असतं. दिस इज द रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल. आता तुम्हाला हे लिहून घ्यायचं सगळंच, कारण मॅग्नेटिझम मध्ये मला गरज नाही, मी डायरेक्ट इथं जाणार आहे. ते कसं करायचं? डायरेक्ट लिहायचं का हे लिहून घ्यायचं? वरचं लिहून घ्यायचं. एक काम करा, रफ पेज काढा, त्याच्यावर लिहून घ्या, किंवा आताचं जे पेज तुमचं शिल्लक राहिलं असेल कुठं जागा त्याच्यात, तिथे एखादं चौकट करा मोठी आणि त्या चौकटीमध्ये लिहून टाका. रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल. रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल. शब्दरचनेची काही गरज नाही, कारण तुम्हाला बोर्डात हे लिहायचं नाहीये, कारण बोर्डात तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी लिहून घ्यायचं आहे. ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, ए पोटेन्शियलचं व्ही आहे, बीचं व्हीबी आहे. व्ही म्हणजे कोण, व्हीबी म्हणजे कोण लिहिलंय. ॲज डब्ल्यू बी इज ग्रेटर दॅन डब्ल्यू ए, व्ही बी इज ग्रेटर दॅन व्ही ए, म्हणजे व्ही बी मायनस व्ही ए कोण आहे? डी व्ही इंटू व्ही बी मायनस डब्ल्यू बी मायनस डब्ल्यू अपॉन क्यू नॉट. याला म्हणा इक्वेशन 1 आणि याला म्हणा इक्वेशन 2. आणि मग हे सेंटर मधलं लिहा फ्रॉम 1 अँड 2. आता आलंच लक्षात? हे आधी डावी बाजू लिहून घ्या, मग उजव्या बाजूचं लिहून घ्या. थोडंसं इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये एक पॉईंट तिथं ॲड करा. SI युनिट जूल पर कुलम लिहिलंय, जूल पर कुलम लिहिलंय युनिटवर. इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये जूल पर कुलम आहे. हां, ऑर वोल्ट करा तिथं, ऑर वोल्ट, कॅपिटल व्ही. वोल्ट नावाच्या सायंटिस्टने याचा पहिल्यांदा शोध लावला, याच्याबद्दल बोलला, म्हणून त्याचं
सिम्बॉल आहे कॅपिटल व्ही. जूल पर कुलमला वोल्ट देखील म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की सर गॉस थेरम मध्ये खूप ठिकाणी आहेत. गॉस थेरम मध्ये खूप ठिकाणी तुम्ही म्हणता इनसाइड द क्लोज्ड स्फिअर द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज झिरो. त्याचा कन्सेप्ट इथून तयार होतो. कारण आतल्या कुठल्याही पॉइंटला जा, प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल सारखं असतं. मग डिफरन्स इन पोटेन्शियल डीव्ही किती असेल? झिरो. डीव्ही झिरो आहे म्हणून ई झिरो असतो तिथं. म्हणून याचं ऍप्लिकेशन परत गॉस थेरम मध्ये देखील येणार आहे तुम्हाला. झालं? हां, आता उभ्या ह्याच्यामध्ये जर डाव्या बाजूला इलेक्ट्रोस्टॅटिक्स, उजव्या बाजूला फक्त मॅग्नेटिझम. आता ग्रॅव्हिटेशन कुठंच नाहीये. डाव्या बाजूला इलेक्ट्रोस्टॅटिक्स, उजव्या बाजूला मॅग्नेटिझम. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये घ्या. द रिलेशन बिटवीन electric intensity and electric potential is खालच्या ओळीत E is equal to minus dV upon dx खाली लिहा. Electric intensity is negative potential gradient. Electric intensity is negative potential gradient or in the direction of electric intensity electric potential decreases. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये एक स्टार टाका. इथे एक स्टार टाका. फ्रॉम धिस, हे वाक्य इकडं मॅग्नेटिझम मध्ये येणार नाही, फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये वाक्य असेल. फ्रॉम धिस द युनिट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज वोल्ट पर मीटर. आपलं आधीचं काय होतं? न्यूटन पर कुलम्ब. आता काय झालं नवीन तयार? वोल्ट पर मीटर. हां, आता उजव्या बाजूचं लिहिता येईल तुम्हाला. एवढं स्टार सोडून बाकीचं लिहा तुमचं तुम्ही. द रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक इंडक्शन अँड मॅग्नेटिक पोटेन्शियल इज, बरोबर आहे? B is equal to minus dV upon dx. काय येईल खाली मग? मॅग्नेटिक इंडक्शन इज व्हॉट? निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट or in the direction of magnetic field किंवा मॅग्नेटिक इंडक्शन काय घडतं? द पोटेन्शियल डिक्रीजेस. कुठलाही मॅग्नेट जर आपण घेतला, आता पण थोडंसं इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझम स्टडी करत असताना आपण आता एक वेगळं काम करूत. आता आपण लीडमध्ये मॅग्नेटिझमला घेऊत आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्सला मागं ओढूत. आतापर्यंत आपण काय केलं? लीडमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्सला आपण ओढत होतो आणि मॅग्नेटिझमला चल आमच्यासारखं म्हणून म्हणत होतो. आता आपण मॅग्नेटिझमच्या मागं लागू. का? त्याचं कारण आहे एक.
तुम्ही कधी इलेक्ट्रिक डायपोल बघितलाय का? नाही पाहिलं. पण मॅग्नेट म्हणलं की डायपोल आलाच. कुठलाही मॅग्नेट म्हणलं की त्याच्यामध्ये नॉर्थ पोल येतो, साऊथ पोल येतो. दोन मॅग्नेट जर तुम्ही हातामध्ये घेतले तर 110% हे दोन पोल जर चिटकत असेल तर उलटे पोल कधीच चिटकणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय इंडिकेट करतात? कुठलाही मॅग्नेट तुम्ही जर घेतलेला असाल तर त्याच्यामध्ये किती पोल असतात? दोन पोल असतात. त्याचे दोन तुकडे केले की तूच तू पोल इकडे जा, तूच तू तिकडे जा, जाईल का? नाही. परत त्याच्यामध्ये कितीही छोट्यातला छोटा पार्ट घ्या, परत त्याच्यामध्ये दोन पोलचा कोएक्झिस्टन्स आहे. म्हणून कुठल्याही मॅग्नेटला डायपोल असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये दोन पोल आहेत आणि त्या दोन पोलची ताकद कशी आहे? सारखी आहे, बट अपोजिट नेचरचे आहेत. एक नॉर्थवाला आहे तर दुसरा साऊथवाला आहे. असं आहे का माझ्याकडे मॅग्नेट आहे, दोन्ही नॉर्थ आहेत, त्याच्यामध्ये पोल, असं होतं? नाही होत. वन हॅज टू बी नॉर्थ, अनदर हॅज टू बी साऊथ. मग मॅग्नेटिक डायपोल म्हणायचं काय? टू पोल्स which are equal in magnitude, opposite in nature, separated by some finite distance. काही अंतरानं सेपरेट आहेत. मग अर्धा सेंटीमीटर असेल, 10 सेंटीमीटर असेल, 1 किलोमीटर असेल, आम्हाला काय घेणे नाही. फायनाईट हा शब्द वापरलाय. फायनाईट या शब्दाचा अर्थ मोजण्या इतका. मग 1,00,000 किलोमीटर लांबीचा मॅग्नेट असला तरी आम्हाला फरक पडत नाही. 36,400 किलोमीटर लांबीचा जरी मॅग्नेट असला तरी आम्हाला चिंता नाही. पृथ्वी ॲज अ मॅग्नेट, अर्थ ॲज अ मॅग्नेट जरी विचार केला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ठीक आहे, तेवढा लांब मॅग्नेट, आम्हाला काय घेणं नाही त्याचं. 6,400 आपली रेडियस आहे, कुणाची? पृथ्वीची. 6,400 रेडियस म्हटल्यानंतर डायमीटर किती येईल? 12,800. मग पृथ्वीच्या मॅग्नेटची लांबी किती झाली? 12,800 ची झाली ना. आम्हाला तेवढाही मॅग्नेट चालतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फक्त नियम काय? फायनाईट. 12,800 काय? 12,08,000 म्हणून आम्हाला काय घेणं देणं त्याचं. म्हणजे याचा अर्थ नियम लक्षात घ्या. डायपोल म्हणायचं कुणाला? पर्टिक्युलरली मॅग्नेटिक डायपोल म्हणायचं कुणाला? टू मॅग्नेटिक पोल्स विच आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन नेचर, सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स, दे फॉर्म किंवा ते तयार करतात व्हॉट? मॅग्नेटिक डायपोल. मग मॅग्नेटिक डायपोलची ही जर व्याख्या असेल तर इलेक्ट्रिक डायपोलची व्याख्या आता कशी तयार करणार तुम्ही? टू चार्जेस, पोल्सच्या ऐवजी आता कोणाला इथं? टू चार्जेस विच आर इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन नेचर, सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स, दे फॉर्म इलेक्ट्रिक डायपोल. बरोबर आहे. आता अपोजिट इन नेचर म्हणजे काय? एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक दुसरा निगेटिव्ह पाहिजे आणि त्या दोघांमधलं अंतर फायनाईट पाहिजे. संपलं. त्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक डायपोल म्हणतो. म्हणजे दोन नव्या व्याख्या आपण शिकल्या. म्हणून विल स्टार्ट विथ, आता उलट लिहायचं. पहिल्यांदा मॅग्नेटिझम लिहायचं आणि मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स लिहायला यायचं. मॅग्नेटिझम मध्ये लिहा. मेन हेडिंग मॅग्नेटिक डायपोल. लिहा त्याच्याबद्दल. टू मॅग्नेटिक पोल्स, टू मॅग्नेटिक पोल्स which are equal in magnitude, which are equal in magnitude, opposite in nature, opposite in nature, separated by finite distance, they form a magnetic dipole. आता लिहा इलेक्ट्रिक डायपोल तुमचं तुम्ही. बरोबर. कारण मॅग्नेटिक डायपोल आपल्या सिलेबस मध्ये आहे.
इलेक्ट्रिक डायपोल 11वीच्या सिलेबसमध्ये येते की 12वीत आपल्याला थोडीच लिहायचंय. पण इलेक्ट्रिक डायपोल ऑल इंडियाला आहे. जे बेसिक डायपोल कुणाला म्हणायचं ते कळलं आपल्याला. डायपोल ग्रॅव्हिटेशन मध्ये डायपोल असता का बरं? हा, टू मासेस इक्वल इन मॅग्नेट्यूड अपोजिट इन, असं घडलं असतं का? नाही. म्हणून त्या बिचाऱ्याला आपण गायब करून टाकलं. तुझं आता काही काम नाहीये. काम कोणाचं आहे फक्त आता? इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड मॅग्नेटिझम. तर रिमेनिंग विल कंटिन्यू इन टुमॉरो.